अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा, रक्षाबंधन येत आहे. अगदी 2-3 दिवसच राहिलेले आहेत. म्हणजे बघा, तर आता येते सोमवारी म्हणजे 19 ऑगस्टला आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण बघा, बहीण भावाच्या नात्याचा, आनंदाचा, प्रेमाचा, आवडतीचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. आणि परत बघा 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तसंच बघा नारळी पौर्णिमासुद्धा आहे आणि आपल्या श्रावण सोमवारचा जो सोमवार आहे तर तो सुद्धा आहे. यावेळेस नारळी पौर्णिमासुद्धा आहे. तर आपल्या पौर्णिमेच्या आपण जशी सत्यनारायणची पूजा करत असतो घरच्या घरी आपल्या केंद्रानुसार करत असतो तशी आपल्याला करायची आहे. तर सत्यनारायणची पूजा कशी करायची तर ती सगळी माहिती तुम्हाला इन डिटेल तो लवकरच व्हिडिओ येईल, नेक्स्ट व्हिडिओ येईल. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आत्ताचा. आणि जर तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ कोणी बघत असेल आता, तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता रक्षाबंधन आहे, त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला आपल्या भावाच्या हातामध्ये राखी कोणत्या मुहूर्तावर बांधायची आहे तर मी तुम्हाला आज ते सांगणार आहे बघा. आणि बघा यंदाच्या आहे ना राखी पौर्णिमेला आहे ना बघा भद्रा योग सुद्धा आहे. तर या काळात बघा असं म्हणतात की तो काळ अशुभ मानला जातो. भद्रा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो. या काळात कोणतीही शुभ कामं, शुभ कार्य करू नये असं म्हणतात. तर रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण आहे. तर जी बहीण असते ना तर ती आपल्या भावाच्या सुखासाठी, आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. आणि त्यानंतर बघा जो भाऊ असतो बघा, भाऊ आपल्या बहिणीसाठी आहे ना संरक्षणासाठी शपथ देत असतो रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी. तो ज्यावेळेस बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते त्यावेळेस बघा ती फक्त राखी नसून आहे ना ते एक असतं रक्षासूत्र, ते रक्षा कवच असतं आणि ते रक्षासूत्र येणं एक चांगल्या पद्धतीने काम करत असतं. तर हे जे रक्षाबंधन आहे तर बघा त्याला एवढं महत्त्व आहे. तर त्यामुळे ना औक्षण जे असतं, आपण औक्षण करत असतो आपल्या भावाला, तर ते आपण कोणत्याही वेळेमध्ये करायचं नाही. जी बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते तर ती शुभ वेळेत, शुभ मुहूर्तामध्येच बांधली गेली पाहिजे. तर रक्षाबंधन ही 19लाच आहे म्हणजे 19 ऑगस्ट सोमवारीच आहे रक्षाबंधन. तर त्याच्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे बघा. आता शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल आणि रात्री 9:08 राहणार आहे. तर म्हणजे या काळामध्ये सुद्धा तुम्ही शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता तुमच्या भावाच्या हातामध्ये. आणि याशिवाय ना प्रदोष काळामध्ये सुद्धा शुभ मुहूर्त आहे. प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. आता प्रदोष काळाचं मी तुम्हाला सांगते टाईम बघा काय. 6:57 म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 6:57 ते रात्री 9:10 राहणार आहे शुभ मुहूर्त. तर प्रदोष काळामध्ये सुद्धा शुभ ठरणार आहे राखी बांधलेली. तर बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं की या राखी पौर्णिमेला भद्रा काळ म्हणजे भद्रा योग आहे या राखी पौर्णिमेला. तर बघा भद्रा काळ म्हणजे काय, आता थोडीशी तुम्हाला माहिती दिली भद्रा काळाची मी आधीच. आता थोडंसं तुम्हाला मी सांगते अजून. बघा भद्रा काळ हा पाळला जातो. जो भद्रा काळ असतो तो अशुभ असतो, अशुभ. तर त्या अशुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधायची नाही. तर आता भद्रा काळ कधी सुरू होणार आहे बघा तुम्हाला मी आता सांगते. बघा 19 ऑगस्टलाच सोमवारीच पहाटे 5:53 भद्रा काळ सुरू होतोय आणि तो दुपारी 1:30 असणार आहे. म्हणजे तो भद्रा काळ आहे तर तो अशुभ काळ आहे. तर त्या काळामध्ये राखी बांधायची नाही, तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त. तर शुभ कालावधीमध्येच मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेलं रक्षासूत्र म्हणजे राखी जी आहे तर ती रक्षासूत्र आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं. तर ती एका कवचाप्रमाणे काम करत असते. म्हणजे कवच असतं आपलं, कसं संरक्षण कवच असतं नाही का. आपण कोणती सेवा करतो त्यावेळेस कसं आपल्या डोक्यावर, आपल्या याच्यावर म्हणजे पूर्ण आजूबाजूला पूर्ण संरक्षण कवच असतं आपल्या स्वामींचं, देवांचं नाही का. तसं ते एक कवच असतं. तर ते त्या याच्यात म्हणजे नुसार काम करत असतं. तर आता तुम्हाला कळलं असणार आहे की शुभ मुहूर्त काय आहे. आणि बघा तुम्हाला मी आता सांगितलं की भद्रा काळामध्ये सुद्धा अशुभ असतो भद्रा काळ. तर त्या काळामध्ये तुम्हाला राखी बांधायची नाही तुमच्या भावाच्या हातामध्ये. तर आता रक्षाबंधनच्या दिवशी बघा आपण ज्यावेळेस आपल्या भावाला ओवाळतो, औक्षण करतो त्यावेळेस बघा आपण कसं ताट तयार करून घेतो, तर काय करतो ते सगळं तुम्हाला माहीतच आहे. आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे माझ्या ताईंना. तर बघा तुम्हाला मी एकच सांगणार आहे की तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठून, आता हे सुद्धा तुम्हाला माहिती असणार आहे पण तरी मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे बघा. कधी कधी काय होतं आपण विसरतो काही गोष्टी नाही का, त्यासाठी मी तुम्हाला सांगते. सकाळी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून, पहाटे लवकर उठून तुम्हाला सुशुभूत होऊन तुम्हाला तुमचं देवघर जे आहे देवघर साफ करून घ्यायचं आहे. त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे बघा. या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर सत्यनारायणची पूजा कशी करायची, काय करायची तर तो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर आता तुम्हाला समजलं असेल बघा, तुम्हाला देवघर आपलं पूर्ण साफ करायचं आहे, साफसफाई तुम्हाला करायची आहे। या दिवशी पूर्ण आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। देवांची तुम्हाला पूर्ण देवांची आंघोळ घालायची आहे मस्त, आणि देवांची आंघोळ झाल्यानंतर बघा देवांची आंघोळ वगैरे घाला, अभिषेक घाला देवांना। ते सगळं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तर घरातील सगळ्या देवतांना नमस्कार करावा, आणि तसंच आराध्य देवता आपले कुलदेवता त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तुम्हाला, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्हाला। आणि बघा तसंच आपले जे बाळकृष्ण आहे तर त्यांना सुद्धा तुम्हाला राखी बांधायची, आपल्या सगळ्या देवांना बघा तुम्हाला राखी बांधायची। या दिवशी विसरू नका, असं नाही की आता रक्षाबंधन आहे म्हणजे भावालाच राखी बांधायची, देवांना बांधायची नाही। बघा आता सगळे जे आहे तर ते सगळेजण देवाला राखी बांधतच असतात, पण तरी मी तुम्हाला सांगते, माझं सांगायचं काम आहे, तर तुम्हाला आपल्या बाळकृष्णाला राखी बांधायची आहे। परत आपले स्वामी महाराज त्यांना तुम्हाला बांधायची आहे राखी, परत आपले दत्त महाराज त्यांना सुद्धा तुम्हाला राखी बांधायची आहे। तशी आपल्या सगळ्या पूर्ण देवांना आपल्याला राखी बांधायची आहे या दिवशी। तसंच आपली अन्नपूर्णा जे असते बघा, ज्या गोष्टीपासून आपल्याला आधार भेटत असतो नाही का, तर ते प्रत्येक गोष्टीची एक अशी ऊर्जा असते सात्विक, तुम्हाला मी सांगेल, म्हणून तुम्हाला म्हणणार आहे बघा, आपली जी गाडी असते तर गाडीला सुद्धा तुम्हाला राखी बांधायची आहे। म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला आधार असतो नाही का, तर त्या गोष्टींना आपल्याला राखी बांधायची आहे। तर बघा ज्यांचे भाऊ असून सुद्धा लांब आहेत, तर ज्यांचे भाऊ जवळ आहे तर अतिशय उत्तम, त्यांचं चांगलं आहे। पण बघा ज्यांचे भाऊ लांब आहेत तर त्यांनी काय करायचं, तर आपले स्वामी महाराज जे आहे तर त्यांनाच राखी बांधायची। ज्यांना आधार नाही आहे कोणाचाच, तर त्यांचे फक्त एकमेव ते आहेत म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज। तर आपल्या स्वामी महाराजांनाच तुम्ही राखी बांधायची आहे, कारण बघा करता आणि करविता तुझं एक स्वामीनाथा, म्हणून म्हणणार आहे तुम्हाला मी, आपल्या स्वामी महाराजांना तुम्ही राखी बांधा आवर्जून। माता पिता बहीण भाऊ सगळं काही आपले स्वामी महाराज आहेत, म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे बघा, तुम्हाला जसं वाटत असेल की आता मला भाऊच नाही, आता मी राखी कोणाला बांधू, तर तुम्हाला मी सांगेल की तुम्ही बघा ताईंनो, काही काळजी करायची नाही, तुम्ही आपल्या स्वामी महाराजांनाच राखी बांधायची आहे। आणि तसंही आपण बांधतच असतो, पण बघा तुम्हाला जसं खूपच वाटत असेल की मला भाऊच नाही आहे, उद्या रक्षाबंधन आहे, तर ज्या बहिणींना भाऊ नाही आहे मी त्यांच्यासाठी सांगणार आहे, तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांना राखी बांधायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भावाच्या हातामध्ये राखी बांधणार आहे त्या दिवशी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। आता तो मंत्र तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असणार आहे, तो मंत्र त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तसा तुम्ही राखी बांधताना तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे। शुभ वेळेत शुभ मुहूर्तामध्येच राखी बांधा आवर्जून तुमच्या भावाच्या हातामध्ये। आणि बघा भद्रा काळामध्ये भद्रा योगामध्ये कोणी राखी बांधू नका, एवढं लक्षात ठेवा। आणि तसंच बघा तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। तर आजचा व्हिडिओ इतकाच होता, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।